योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13. येशू शिष्यांचे पाय धुतो. वलांडण सणापूर्वी या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे येशूने जाणले आणि ह्या जगातील स्वकीयावर त्याचे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कारियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, आपण देवापासून आलो आहोत व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला. त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने तो पुसू लागला. तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्यास म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, आपणाला माझे पाय कधीही धुवायचे नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, केवळ माझे पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात तरी सर्वच नाही, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. यास्तव तो म्हणाला, तुम्ही सर्वच शुद्ध नाही. मग त्यांचे पाय धुतल्यानंतर आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास काय केले हे तुम्ही समजला काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधन देता आणि ते ठीक देता, कारण मी तसाच आहे. यास्तव जो मी प्रभू व गुरु त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही. जे मी निवडले ते मला माहीत आहे. तरी जो माझी भाकर खातो त्याने मजवर आपली टाच उचलली आहे. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हास आता म्हणजे हे होण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा की मी तो आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो की मी पाठवितो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. आपला विश्वासघात करणाऱ्याला येशू दाखवितो. आपला विश्वासघात करणाऱ्याला येशू दाखवितो. असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चितार्थाने म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देईल. तो कोणाविषयी बोलतो अशा संशयाने शिष्य एकमेकाकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकला होता. यास्तव ज्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लावून त्याला म्हणाला, प्रभुजी, तो कोण आहे? येशूने उत्तर दिले, ज्याला मी घास बुचकळून देईन तोच तो आहे. मग त्याने घास बुचकळून शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कारियोत याला दिला आणि घास दिल्यानंतर सैतान त्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, जे तू करणार ते लवकर कर. त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणाला समजले नाही. यहुदाजवळ डबी होती. यास्तव सणासाठी आपण ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबास काही द्यावे म्हणून येशूने सांगितले असेल असे कित्येकास वाटले. मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. प्रेमाविषयक नवीन आज्ञा. प्रेमाविषयक नवीन आज्ञा. तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, आता
मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठाई देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठाई त्याचे गौरव करील, तो त्याचे लवकर गौरव करील. अहो मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की जेथे मी जातो तेथे तुमच्याने येवत नाही, तसे ते तुम्हासही आता सांगतो. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. पेत्र आपला इन्कार करणार हे येशू आधीच सांगतो. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण कुठे जाता? येशूने उत्तर दिले, जेथे मी जातो तेथे आता तुझ्याने माझ्या मागे येणार नाही, तरी ह्यानंतर येशील. पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझ्याने आपल्या मागे आताच का येणार नाही? मी आपणासाठी आपला जीव देईन. येशूने त्याला उत्तर दिले, काय, माझ्यासाठी तू आपला जीव देशील? मी तुला खचित खचित सांगतो, तू 3 वेळा मला नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.